पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आहे. तुमच्या प्रभागात कोणती कामे झालेली आहेत आणि कोणती प्रलंबित आहे, काय वाटतं? खूप सारे बरेचसे कामं झालेले आहेत. पण अजून असं लोकांची अपेक्षा आहेत, की अजून थोडे खूप सारे कामं व्हावं. सो इन टर्म्स ऑफ रस्ते झाले किंवा वाहतुकीची सुविधा झाले, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाला. मेन मुख्य प्रॉब्लेम तरी इथं ट्रॅफिक आणि सिग्नल्स आहे. मला वाटतं की तो सॉल्व्ह झाला पाहिजे. बिकॉज खूप सारे फ्लायओव्हर झाले तर ट्रॅफिकची समस्या सॉल्व्ह होईल इथं. मेन तोच प्रॉब्लेम आहे. तुमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये नेतृत्व करणारा उमेदवार कसा पाहिजे? म्हणजे तो कसं लोकांचे छोटे-छोटे समस्या सांभाळणारा पाहिजे, लोकांना समजून घेतलं पाहिजे. लोकांच्या गरजा काय आहेत, म्हणजे ग्राउंड लेव्हलवर पुरा निरीक्षण करून तो म्हणजे लोकांचे ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहेत, तो ग्राउंड लेव्हलवर रिॲलिटीवर बघून लोकांशी भेटून ॲक्च्युअल लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तो भेटून लोकांचे समस्या सॉल्व्ह केला पाहिजे. तोच महत्त्वाचा आहे. भाजप आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेच्या उमेदवार माधुरीताई मुटके पण रणांगणात आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल काय वाटतं? ॲक्च्युली टू बी ऑनेस्ट मला पॉलिटिक्सबद्दल जास्त माहिती नाही आहे आणि मी पॉलिटिक्समध्ये पर्सनली मी तेवढं नॉलेज नाही मला. तर मी काय म्हणतो, की ॲज अ कॉमन कोणी असो निवडून येणारा असो, तो एक लीडर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. तो सांगतो मी. तरुणांना कोणत्या समस्यांना किंवा कोणत्या प्रश्नांना रोज सामोरे जावं लागतं? इंडियामध्ये खूप सारे लोक वर्षाला पास आउट होऊन बाहेर पडतात. त्यांना सगळ्यात मेन जॉब आणि म्हणजे नोकरीची मेन समस्या आहे आणि ती इंडियामध्ये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे आपल्या भारतामध्ये. मला वाटतं की ते सगळ्यांना म्हणजे त्यांची पण समस्या आहे की सगळ्यांना जॉब नाही देऊ शकत सरकारने पण. पण असे की खूप इंडस्ट्रीज आले पाहिजे, खूप असे काही कंपनीज आले पाहिजे की सगळ्यांना रोजगार किंवा नोकरी भेटली पाहिजे. त्यामुळे काय होतं त्यावर मार्केट्स वगैरे डिपेंड्स असतात. सगळ्यांचे रोजगार चालतात त्यावर म्हणजे आर्थिक व्यवस्था सगळ्यांचीच सुधारते. एकाला एक चैन असते ते. तो मला वाटतं की तो प्रॉब्लेम युवकांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. मतदान करताना व्यक्ती पाहणार, पक्ष पाहणार का त्याचे सामाजिक कार्य? पक्ष आणि व्यक्ती तो महत्वाचा नाहीये. जो माणूस काम करेल समाजासाठी तो सगळ्यांसाठी बेटर राहील. म्हणजे मेन काम महत्वाचं आहे. कोणीही असो तो.